एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शहरी भागातील पर्यावरणीय समस्या या पर्यावरण विषयक प्रकल्पाची माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आजचा आपला हा प्रकल्प। प्रकल्प लिहित असतानाच सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प प्रस्तावना। प्रकल्प प्रस्तावना लिहित असताना आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे त्या प्रकल्प विषयाची सद्यस्थिती, त्या प्रकल्प विषयाचा इतिहास आणि नवीन अद्ययावत माहिती इत्यादी मुद्द्यांचा समावेश प्रकल्प प्रस्तावना हा मुद्द्यामध्ये माहिती लिहित असताना करायचा आहे। प्रकल्प अनुक्रमणिका। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि आमच्या एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रकल्प उद्दिष्टे। आपण जी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पाची माहिती मिळवण्यास सुरुवात केली ती उद्दिष्टे मुद्देसूदपणे प्रकल्प उद्दिष्टे या मुद्द्यामध्ये समाविष्ट करावीत। प्रकल्प विषयाचे महत्त्व। आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे त्या प्रकल्प विषयाचे सामाजिक तसेच पर्यावरणीय महत्त्व काय आहे याबाबत थोडक्यात माहिती प्रकल्प विषयाचे महत्त्व या मुद्द्यामध्ये लिहिणे अपेक्षित आहे। प्रकल्प कार्यपद्धती। या प्रकल्पाची माहिती मिळवण्यासाठी आपण कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब केला त्या कार्यपद्धतीचा समावेश या मुद्द्यामध्ये करावा। प्रकल्प निरीक्षणे। प्रकल्प करत असताना जे महत्त्वाचे मुद्दे आपल्या निदर्शनास आले त्या मुद्द्यांचा समावेश प्रकल्प निरीक्षणे या मुद्द्यामध्ये करावा। प्रकल्प विश्लेषण। प्रकल्प कार्यपद्धतीच्या आधारे जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्या माहितीचा समावेश प्रकल्प विश्लेषण या मुद्द्यामध्ये करावा। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या प्रकल्पाबाबत माहिती मिळण्यास मदत होईल। हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा। तुम्हाला विविध विषयांवरील प्रकल्प हवे असल्यास आमच्या या यूट्यूब चॅनलवरील पर्यावरण प्रकल्प ही प्लेलिस्ट एकदा अवश्य चेक करा। तसेच आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईटवर तुम्हाला 50 पेक्षाही अधिक विषयांवरील प्रकल्प उपलब्ध आहेत। तेथून तुम्हाला हवा असलेला प्रकल्प पाहू शकता।
विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद। चला तर मग भेटूया एका नवीन प्रकल्प विषयासह एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत रहा।